मेथडचं नाव आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे आपली विल्फुली टेबल मेथड. या विल्फुली टेबल मेथड मध्ये आपल्याला पाहायचं आहे की in this method of separation the willfully table is made by fixing narrow and wooden rifles on inclined surface. हा तुमचा आमचा पहिला पॉइंट. परंतु हा एक्झामला राईट शॉर्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारला जात होता क्वेश्चन. राईट अ शॉर्ट नोट्स किंवा डिस्क्राइब द विल्फुली टेबल मेथड. 2 किंवा 3 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जायचा आणि विचारलाही जाऊ शकतो. इन दिस मेथड काय सांगितलंय, इन दिस मेथड ऑफ सेपरेशन, या सेपरेशनच्या मेथड मध्ये काय केलं जातं, विल्फुली टेबल कसा बनवला जातो. द विल्फी टेबल इज मेड. विल्फी टेबल कसा बनवला जातो, विल्फुली टेबल इज मेड बाय फिक्सिंग नॅरो. नॅरो म्हणजे अरुंद, जवळ जवळ. नॅरो अँड थिन आणि पातळ वुडनच्या रायफल्स असतात ऑन इन्क्लाइन्ड सरफेस. Second point, this table is kept vibrating constantly. Powder ore obtained from the lumps of ore using ball mill is poured on the table. So the table is kept vibrating continuously. The powder ore obtained from the lumps of the ore using ball mill is poured on the table, and stream of water is also released from the upper side. हा आपला सेकंड पॉइंट पर्यंत. चला याचं मिनिंग होऊया. काय म्हणे, द टेबल इज केप्ट व्हायब्रेट कॉन्स्टंटली. हा जो काही टेबल आहे, जो आपला विल्फुली टेबल म्हणतो, किंवा वुडन रायफल्सचा जो रिफल्सना बनवलेला जो काही बाजूचा अलॉंग साइडचा जो काही टेबल आहे, तो सतत व्हायब्रेट होतो कंटिन्युअसली. मग कंटिन्युअसली व्हायब्रेट झाल्यानंतर पावडर आर ऑब्टेन. कशापासून पावडर भेटतं, फ्रॉम लम्स ऑफ द ओरस. जे काही ओरसचा आपलं लम्स आहे, जे काही बंच आहे, जो काही सँड असेल, तुमचं रॉकी सबस्टन्स असेल, सॉइल असेल, जे अटॅच आहे, त्या लम्स पासून तुम्हाला ओरसचं पावडर मिळतं. कधी, युजिंग द बॉल मिल इज पोवर्ड ऑन द टेबल. अँड अजून दुसरं कोण हेल्प करतं, अँड द स्ट्रीम ऑफ वॉटर. वॉटरचं जे स्ट्रीम आहे, वरून जो अप्पर साइडने यायला जो काही स्ट्रीम आहे, स्ट्रीम म्हणजे प्रवाह वॉटरचा, इज ऑल्सो रिलीज्ड फ्रॉम द अप्पर साइड. त्याचबरोबर वरच्या बाजूने वॉटरचा फ्लो सुद्धा सोडला जातो. ऍज अ रिझल्ट, त्याचा परिणाम काय होतो, द लाइटर गॅंग्यू पार्टिकल्स आर कॅरीड अवे अलॉंग विथ द फ्लोइंग वॉटर. त्यामुळे काय होऊन जातं, ते स्ट्रीम ऑफ वॉटर आहे ना, त्याच्यामध्ये जे काही टायनी पार्टिकल्स असेल, गॅंग्यू पार्टिकल्स असेल, ते काय होऊन जातात, त्या वॉटर सोबत फ्लो होऊन जातात आणि सेपरेट होऊन जातात. While the heavier particle, in which proportion of minerals is more and proportion of gangue is less, are blocked by the wooden rifles and get collected the slits between them. हा आपला थर्ड नंबरचा पॉइंट. काय म्हणे पोरांनो, थर्ड नंबरच्या पॉइंट मध्ये की जे काही आता अप्पर साइडने जे काही वॉटरचं स्ट्रीम येणार आहे, त्या वॉटरच्या स्ट्रीम मध्ये जे काही गॅंग्यूचे पार्टिकल्स असतील, टायनी पार्टिकल्स, ते वॉटर सोबत फ्लो होणार. मग जे वॉटर पेक्षा हेवियर पार्टिकल्स आहेत, जे पाण्यापेक्षाही वजनदार असे पार्टिकल्स असतात, ते मात्र त्या वुडनच्या रायफल्स जे आहेत, या दोन मध्ये अडकून राहतात. आणि जे स्मॉल पार्टिकल्स आहेत, स्लाइटर असतात, वॉटर पेक्षा, पाण्यापेक्षा वजनाने जे हलके असतात, ते मात्र खाली येऊन जातात. हे इथं बाजूच्या साइड मध्ये दाखवलं की गॅंग्यू पार्टिकल जे आहेत, ते पाण्यासोबत असे फ्लो होऊन खाली इथं स्टोअर झालेले आपल्याला पाहायला. अशा पद्धतीने आपले हे
विल्फुली टेबल मेथड होती पोरांनो, एक्झामला आपल्याला विचारली जाते. 3 मार्कला हा क्वेश्चन विचारला जात होता. याचे हे 3 पॉइंट केले. त्यानंतर सेकंड मेथड आहे पोरांनो, हायड्रोलिक सेपरेशन मेथड. आता पोरांनो नावातच अर्थ आहे, हायड्रोलिक मीन्स वॉटर, सेपरेशन मेथड म्हणजे याच्यामध्ये जे काही गँग्यू आहे तुमचं, जे पूर्ण सेपरेट केले जाणार आहे ते फक्त युजिंग द फोर्स ऑफ वॉटर, फक्त पाण्याच्या प्रेशरने ते सबस्टन्स तुम्हाला ऑब्टेन होणार आहे. म्हणून त्याला नाव आहे हायड्रोलिक सेपरेशन मेथड. काय म्हणे, द हायड्रोलिक सेपरेशन मेथड इज बेस्ड ऑन द वर्किंग ऑफ अ मिल. हायड्रोलिक सेपरेशन मेथड कशावर काम करतं, इज बेस्ड ऑन द वर्किंग ऑफ अ मिल. देअर इज अ टॅपरिंग, मिल म्हणजे आपली गिरणी, गिरणी सारखं काम करतो म्हणे. त्याच्या अप्पर साइडला किंवा वरच्या बाजूला देअर इज अ टॅपरिंग वेसल्स सिमिलर टू द युज्ड इन द ग्राइंडिंग मिल. जसं तुमच्या ग्राइंडिंग मिलला तुमची पिठाची जी गिरणी असते, त्या पिठाच्या गिरणीला वरच्या साइडनी जसं स्ट्रक्चर असतं, हे इथं पुढच्या पेजवरती तुम्हाला दाखवलं. हे पिठाच्या गिरणीवर असं वरच्या साइडने जे काही व्हेसल असतं त्या पद्धतीने व्हेसल इथं बनवलेले. म्हणून सांगितलं द हायड्रोलिक सेपरेशन मेथड इज बेस्ड ऑन द वर्किंग ऑफ द मिल. देयर इज अ टॅपरिंग व्हेसल सिमिलर टू द युज्ड इन द ग्राइंड मिल. इट ओपन्स a tank like the container that is tappering on the lower side. हा आपला फर्स्ट पॉइंट पॉइंट की अप्पर साइडला ग्राइंडिंग मिल सारखं व्हेसल असतं आणि त्या ग्राइंडिंग मिल मधून सबस्टन्स बाहेर येतात. सेकंड पॉइंट, इट ओपन्स इन अ टँक लाइक कंटेनर that is a tapering on the lower side. The tank has an outlet the water on the upper side of the. आणि काय म्हणतो दुसऱ्या पॉइंट मध्ये, इट ओपन्स अ टँक, ती ओपन्स असते लाईक अ कंटेनर. कशासारखी, ती टँक जी असते ती कंटेनर सारखी असते. दॅट इज टॅपरिंग ऑन द लोअर साइड. लोअर साइडला सुद्धा टॅपरिंग केलेलं असतं. द टँक हॅज ऑन आउटलेट फॉर वॉटर ऑन द अप्पर साइड. आणि त्या टँकच्या अप्पर साइडला एक आउटलेट असतं वॉटर बाहेर जाण्यासाठी. अँड वॉटर इनलेट ऑन द लोअर साइड. आणि लोअर साइडने खालच्या बाजूने आतमध्ये वॉटर जाण्यासाठी अरेंजमेंट केली असते. बाजूच्या डायग्राम मध्ये हे तुमचं व्हेसल्स आहे ग्राइंड मिल सारखं. अप्पर साइडला आउटलेट काढलेलं आहे इथं, आणि इनलेट हे जे काही खालच्या साइडने लोअर साइडने तुम्हाला वॉटर आतमध्ये प्रेशरने सोडण्यासाठी अरेंजमेंट केलेली असते. यामध्ये काय होतं की वरच्या साइडने पावडर ऑफ ओर, ओरचं पावडर सोडलं जातं, आणि खालच्या बाजूने वॉटरचं इनलेट साइडने लोअर साइडने इनलेट वॉटर केलं जातं, वॉटर सोडलं जातं प्रेशरने. प्रेशरने सोडल्यानंतर वरचं जे पावडर आहे ओरसचं आणि खालचं वॉटरचं प्रेशर हे एकमेकाला हॅमर होतात, एकमेकाला अटॅच होतात, आणि जे काही गँग्यू सबस्टन्स असेल, रॉकी सबस्टन्स असेल, सँड असेल, जे काही लाइटर दॅन द वॉटर असेल, जे पार्टिकल्स वॉटर पेक्षा लाइटर आहेत, वजनाने हलके, ते कुठं राहतात, अप्पर साइड ऑफ द व्हेसल. मग त्या व्हेसलच्या वरच्या बाजूने ते सगळे सबस्टन्स राहतात आणि या आउटलेट मधून ते बाहेर पडतात. का, कारण पाण्याचं प्रेशर अपवर्ड साइडने सोडलं जातं, अपवर्ड साइडने सोडलं जातं. पाण्याचं प्रेशर अपवर्ड साइडने सोडल्यानंतर हे बाजूला आउटलेट आहे, आणि मग हे सबस्टन्स जे आहेत ते गँग्यू पार्टिकल जे आहेत ते निघून जातात. आणि मग जे हेवियर दॅन द वॉटर आहे, वॉटर पेक्षा जे पार्टिकल्स हेवियर आहे ते मात्र बॉटमला येऊन जातात. ह्या व्हेसलच्या बॉटमला आल्यानंतर इथून ते बाहेर पडतात. सेकंड पॉइंट काय सांगितला, इट ओपन्स अ टँक लाईक अ कंटेनर दॅट इज अ टॅपरिंग ऑन द लोअर साइड. द टँक हॅज अ आउटलेट, त्या टँकला आउटलेट असतं फॉर वॉटर ऑन द अप्पर साइड. कुठं असतं म्हणे आउटलेट, अप्पर साइडला. अँड वॉटर इनलेट ऑन द लोअर साइड, आणि खालच्या बाजूने वॉटर आतमध्ये. थर्ड पॉइंट, फायनली ग्राउंड ओव्हर इज रिलीज्ड इन द टँक. मग फायनली काय होऊन जातं, जे तुमचं ग्राउंड ओव्हर आहे किंवा पावडर ओव्हर आहे रिलीज केलं जातं टँक मध्ये, आणि फोर्सफुल जेट ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस इन द टँक फ्रॉम द लोअर साइड. आणि लोअर साइडने काय केलं जातं, वॉटर सुद्धा प्रेशरने रिलीज केलं जातं. Gangue particles are lighter than, therefore they flow out along with the water jet from the outlet on the upper side of the tank
and get collected separate. आणि मग जे काय गँग्यू पार्टिकल्स आहेत, पण कसे आहेत ते गँग्यू पार्टिकल्स? लाइटर दॅन द वॉटर. वॉटर पेक्षा जे काही लाइटर आहेत ते मात्र अप्पर साइडने आउटलेट होऊन जातात. हा तुमचा थर्ड पॉईंट. ओके. ऍट द सेम टाइम त्याच वेळेला जे हेवियर पार्टिकल्स आहेत ते मात्र बॉटम टी कलेक्ट होऊन जातात. At the same time, the heavy particle of the ore are collected at the bottom from the lower side of the tank. आणि बॉटमला काय होऊन जातात? जे लोअर पार्टिकल्स आहेत, वेटने लोअर, वेटने हायर आहेत कोणापेक्षा दॅन दी वॉटर, ते मात्र खालच्या बाजूने कलेक्ट केले जातात. In short, this method is based on the low gravitation, wherein the particles on the same size are separated by their weight with the help of water. अशा पद्धतीने तुमचे हे कोणती मेथड होती? हायड्रोलिक सेपरेशन मेथड. हायड्रोलिक मीन्स वॉटर. वॉटरने हे संपूर्ण याच्या मेथड मध्ये फक्त जो इम्पॉर्टंट रोल आहे तो वॉटरचा आहे. कारण वॉटरचं प्रेशर जितकं जास्त तितक्या प्रेशरने जे गँग्यू आहेत, रॉकी सबस्टन्स आहेत, ते मात्र बाहेर पडणार, जे वॉटर पेक्षा लाइटर असतात. आता थर्ड मेथड पोरांनो, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. या मॅग्नेटिक सेपरेशन मेथड मध्ये काय होतं? This method requires an electromagnetic machine. ही आपली सेकंड नंबरची मेथड पोरांनो. आपल्याला 4 मेथड आहेत ना, तर त्या 4 मेथड मध्ये आपण पहिल्या ज्या 2 मेथड पाहिल्या त्या कोणाच्या होत्या पोरांनो? सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशनच्या होत्या. आपण मेन टायटल पाहतोय आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरस जे आहे आपल्याला ओरस पासून तुम्हाला किंवा गँग्यू पासून तुम्हाला जे ओरस ऑप्टेन व्हायचं त्याच्या 4 मेथड आहेत. पहिली मेथड आहे 4 मेथड आहेत. पहिली मेथड आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. दुसरी आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. तिसरी मेथड आहे तुमची फोर्थ फ्लोटेशन मेथड. आणि चौथी मेथड आहे तुमची लिचिंग. तर त्यामध्ये आपण सेपरेशन ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिले. आता मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आपल्याला पाहिजे. आता मॅग्नेटिक सेपरेशन मेथड मध्ये काय सांगितलं? धिस मेथड रिक्वायर्स अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. या मेथड मध्ये काय लागतंय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन लागते. इन द मेन पार्ट्स ऑफ द मशीन आर 2 टाइप्स ऑफ आयर्न रोलर अँड द कन्व्हेयर बेल्ट मूव्हिंग कंटिन्युअसली अराउंड देम. यामध्ये आपण पॉइंट पाडून घेऊया. पहिला पॉइंट, फर्स्ट पॉइंट तुमचा काय की दिस मेथड रिक्वायर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड. या मेथड मध्ये काय लागतं आपल्याला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन असते. या मशीन मध्ये पहा फॉलोइंग पिक्चर मध्ये 2 रूल्स आहेत, 2 रोलर आहेत दिसते. त्या 2 रोलर पैकी एक मॅग्नेटिक रोलर आहे आणि दुसरा नॉन मॅग्नेटिक रोलर आहे. आणि या 2 रोलरला जोडण्यासाठी एक कन्व्हेयर बेल्ट आहे. या 2 रोलरला जोडण्यासाठी एक कन्व्हेयर काय बेल्ट आहे. तो कन्व्हेयर बेल्ट काय करणार आहे? तो कन्व्हेयर बेल्ट त्या 2 रोलरला जोडण्याचं काम करणार. पहा सेकंड पॉइंट, the main part of the machine are 2 types of roller and conveyor belt moving constantly around them. One of the rollers is a non-magnetic while the other is a electromagnetic. त्या 2 बेल्ट पैकी एक बेल्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल्ट, एक 2 मॅग्नेटिक रोलर आहे आणि दुसरा आहे तो नॉन मॅग्नेटिक रोलर. आता यामध्ये काय होणार पोरांनो? अपवर्ड साइडला सुद्धा पहा एक टॅपर आहे, व्हेसल आहे. त्या व्हेसल मधून तुमचं जे काही पावडर ओरस आहे तो त्याच्या बेल्टवर पडणार. बेल्टवर पडल्यानंतर बेल्ट सतत मूव्ह होणार. त्यानंतर त्याच्या बॉटम साइडला काय केलेलं आहे? 2 कलेक्टर ठेवलेले आहेत. मग आता हा जो काही सेकंड आहे हा तुम्हाला दाखवतोय नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स या व्हेसल्स मध्ये येणार आणि हा मॅग्नेटिक जे पार्टिकल्स आहेत त्याच्यासाठी कलेक्ट करण्यासाठी असतात. हे 2 जे बाउल दिसतात ना, हे 2, हे एक आणि हे, ह्या 2 बाउल मध्ये होणार.
काय म्हणे, द conveyor belt is moving around the roller is made of the leather or brass. हा जो काही बेल्ट असतो तो एक बेल्ट एक तर ब्रासचा असतो किंवा तुमच्या लेदरचा असतो. The conveyor belt moving around the roller is made of leather or brass. The powder ore is poured on the conveyor belt near the non-magnetic roller and two collector vessels are placed below the magnetic roller. हा आपला थर्ड पॉइंट. काय सांगितलं यांनी की जो कन्व्हेयर बेल्ट आहे तो एकतर तुमचा कन्व्हेयर बेल्ट बनलेला आहे तुमचा कन्व्हेयर बेल्ट बनलेला आहे तुमचा लेदरचा किंवा ब्रासचा. द पावडर ओव्हर इज पोवर्ड ऑन द कन्व्हेयर बेल्ट. त्या कन्व्हेयर बेल्टवर तुमचं ओरसचं पावडर टाकलं जातं आणि मग कोणत्या रोलरवर टाकलं जातं, बेल्ट नियर द नॉन मॅग्नेटिक रोलर. नॉन मॅग्नेटिक रोलर जवळ असणाऱ्या बेल्ट वरून ते मूव्ह केलं जातं आणि त्याच्या बाजूला दोन कलेक्टर व्हेसल्स असतात. कुठं ठेवलेले असतात, तर जे मॅग्नेटिक रोलर आहे त्या मॅग्नेटिक रोलरच्या बॉटमच्या साईडला तुम्हाला दोन कलेक्टर ठेवलेले असतात. The particles of the non-magnetic part in the ore are not attracted toward the magnetic roller. आता ज्यावेळेस याच्यामधून ते सबस्टन्स किंवा त्या बेल्ट वरून ते पार्टिकल्स मूव्ह व्हायला लागतात, मूव्ह होत असताना रोलर कोणतं आहे तुमचं, रोलर आहे मॅग्नेटिक. मॅग्नेटिक रोलर आहे. मॅग्नेटिक रोलर मुळे काय होऊन जाणार आहे की जे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत ते नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स त्याला अटॅच होणार नाही, अट्रॅक्ट होणार नाही त्या रोलरकडे. मग नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स काय होणार, त्या बॉटमला जे काही तुमचे कलेक्टर्स ठेवलेले त्यामधल्या एका कलेक्टर्स मध्ये नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट सगळे त्याच्यात स्टोअर्ड होणार. म्हणून काय सांगितलं, the particles of the non-magnetic part in the ore are not attracted toward the magnetic roller. मॅग्नेटिक रोलर कडे ते काय अटॅच होणार. पुढं therefore they are carried further along the belt and fall in the collector vessel place is away from the magnetic field. At the same time दुसऱ्या बाजूला काय होणार, जे मॅग्नेटिक पार्टिकल्स आहे at the same time the particles of the magnetic ingredients of the ore stick to the magnetic roller and therefore fall on the collector vessels of a magnetical roller. जे तुमचं मॅग्नेटिक रोलर आहे, आता अदर जे नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स जे असेल त्या वेसल्स मध्ये पडणार. मग जे मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत जे अट्रॅक्ट होतात ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट व्हायला जातात. अट्रॅक्ट होत असताना ते मात्र जे नॉन मॅग्नेटिक रोलरच्या बॉटमला अगदी चिटकून जो काही तुमचा कलेक्टर्स ठेवलेला असेल त्या कलेक्टर्स मध्ये ते स्टोअर होणार. कारण ते मुव्हिंग होत असल्यामुळे काय होणार, सतत फिरत असल्यामुळे ते अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करणार. पण अट्रॅक्ट होत असताना बेल्ट आणि मॅग्नेटिक रोलर म्हणजे ते स्मॉल पार्टिकल्स आणि मॅग्नेटिक रोलर यांच्यामध्ये बेल्ट असल्यामुळं ते मात्र त्या मॅग्नेटिक रोलरला अटॅच होणार. हा, त्याच्या जवळ जायचा प्रयत्न होईल पण त्याला ते स्टिक होणार नाही, त्याला ते चिटकणार नाही. कमून चिटकणार नाही, कारण ह्या ज्या पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्स मध्ये आणि हे जो काही रोलर आहे या रोलर मध्ये बिटवीन मध्ये कोण आलेला आहे, तर बिटवीन मध्ये आलेला आहे हा तुमचा बेल्ट. हा बेल्ट आल्यामुळं काय होऊन जाणार आहे, बेल्ट आल्यामुळं ते त्या बेल्टला अटॅच होणार. ते मॅग्नेटिक कडे चिटकण्याचा प्रयत्न करणार पण त्याला अडथळा कोण आणणार आहे तिथं, तर तो बेल्ट. त्यामुळे ते काही त्याला चिटकणार नाही आणि हा जो बेल्ट आहे तो सतत मुव्हिंग करत असल्यामुळं ते पार्टिकल्स नीट त्या कलेक्टर्स मध्ये जमा होणार. अशा पद्धतीची ही तुमची मॅग्नेटिक सेपरेशन मेथड होती. मग त्यामुळे काय झालं पोरांनो, तुमचं जे काही मॅग्नेटिक मेटल्स वेगळं झालं, तुमचं नॉन मॅग्नेटिक ओरस वेगळं झालं. In this way, the magnetic and the non-magnetic ingredients in the ore can be separated depending upon the magnetic nature. For example, the
एक्झाम्पल मध्ये काय दिलंय पोरांनो पहा, द कॅसिटेराइट इज द ओर ऑफ द टीन. फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारलं जातं, लक्षात ठेवा. Cassiterite is an ore of the tin. It contains mainly the non-magnetic ingredients like a stannic oxide, then magnetic ingredients ferrous, tungsten. These are the separated by the electromagnetic method. मग या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅग्नेटिक मेथड द्वारे जे तुमचं कॅस्टराइन आहे, जे टीनचं ओरस आहे, तो सेपरेट केलं जातं. या सेपरेट करत असताना याच्यामध्ये नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स कोणते आणि मॅग्नेटिक सबस्टन्स कोणते ते इथं सांगितलंय की जे तुमचं स्टॅनिक ऑक्साइड आहे तो नॉन मॅग्नेटिक आहे. स्टॅनिक ऑक्साइड नॉन मॅग्नेटिक आहे आणि जो मॅग्नेटिक आहे जो तुमचा फेरस टंगस्टन आहे तो अटॅच केला. आता थर्ड नंबरची मेथड आहे पोरांनो, त्या मेथडचं नाव आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड. काय सांगितलं पोरांनो फोर्थ फ्लोटेशन मेथड मध्ये, द fourth flotation method is based on the two opposite property. The first property is a hydrophilic and second is the hydrophobic. Fourth flotation method मध्ये काय केलं जातं पोरांनो, दोन अपोजिट प्रॉपर्टी एकत्र केल्या. हायड्रोफिलिक म्हणजे काय, अटॅच किंवा मिक्सअप विथ द वॉटर, आणि हायड्रोफोबिक मीन्स नॉट मिक्सिंग विथ द वॉटर. म्हणजे काही सबस्टन्स जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स होतात तर काही पार्टिकल्स हे पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत. त्याला म्हटलेलं आहे हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक. The particles of the metal sulfides due to their hydrophobic property get weighted mainly with oil. मग हायड्रोफोबिक जे आहेत ते पार्टिकल्स वॉटर मध्ये अटॅच होत नाहीत, मग ते कशामध्ये अटॅच होतात तर विथ ऑइल सोबत अटॅच होतात. हा सेकंड. सेकंड मध्ये काय सांगितलं पोरांनो, जे हायड्रोफोबिक पार्टिकल्स असतात ते ऑइल मध्ये मिक्स होतात आणि जे हायड्रोफिलिक प्रॉपर्टी असतात, जे गँग्यू सबस्टन्स असतात ते कशामध्ये मिक्स होतात, वॉटर मध्ये मिक्स होतात. युजिंग दिस प्रॉपर्टी सर्टन ओरस आर कॉन्सन्ट्रेट बाय फ्रोथ फ्लोटेशन मेथड. आणि या मेथडचा फ्रोथ फ्लोटेशन मेथड द्वारे हे दोन्ही पार्टिकल जे हायड्रोफिलिक आहे आणि हायड्रोफोबिक आहे ते दोन्ही याच्यामध्ये सेपरेट केले जातात. हे दोन पॉइंट झाले पोरांनो. पहिला पॉइंट काय सांगितला, द फोर्थ फ्लोटेशन मेथड इज बेस्ड ऑन द टू ऑपोजिट प्रॉपर्टी ऑफ हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक ऑफ द पार्टिकल्स. मग हायड्रोफिलिक मध्ये काय की गँग्यू पार्टिकल जे असतात ते हायड्रोफिलिक प्रॉपर्टीचे आहेत आणि ते वॉटर सोबत मिक्स होतात. हायड्रोफिलिक म्हणतो. हायड्रोफिलिक पार्टिकल जे असतात, मग हायड्रोफिलिक म्हणजे कोणते, जे पार्टिकल्स वॉटर मध्ये मिक्स होतात. फॉर एक्झाम्पल तुमची सँड असेल, तुमची सॉइल असेल, आणि जे पार्टिकल्स वॉटर मध्ये मिक्स होत नाही ते पार्टिकल्स कशामध्ये मिक्स होतात, ऑइल मध्ये मिक्स होतात. त्याला आपण हायड्रोफोबिक असं म्हणतो. पहा इथं काय सांगितलंय, हे ही मेथड आहे ती. इन दिस मेथड द फायनली ground ore is put on the big tank containing the ample amount of water. काय केलं जातं बघा, एका बिग टँक मध्ये जे ग्राउंड ओव्हर आहे ते टाकलं जातं आणि त्यामध्ये अमाऊंट ऑफ वॉटर, भरपूर प्रमाणात वॉटर असतं. त्यानंतर अजून काय टाकलं जातं, सर्टन व्हेजिटेबल ऑइल. मग त्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल टाकतात. कोणतं व्हेजिटेबल ऑइल, कदाचित पाइन ऑइल असेल, अँड युकॅलिप्टस ऑइल असेल, इज ऍडेड इन द वॉटर फॉर द फॉर्मेशन ऑफ फोर्थ. आणि फोर्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये वॉटर मिक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑइल मिक्स करावं. मग पाइन ऑइल असेल किंवा युकॅलिप्टस ऑइल असेल. प्रेशर
air is blown through the water, there is a agitator rotating around its axis in the center of the flotation tank. त्या फ्लोटेशन टँकच्या अगदी ऍक्सेसला मिडलला एक एगिटेटर म्हणजे ढवळणी मिक्सअप करण्यासाठी जी सतत मुव्हेबल असते, ती सतत मूव्ह करत असते, त्याच्यासाठी एक एगिटेटर ह्या ऍक्सिसला अगदी मिडल पार्टला अटॅच असतो. पहा पॉइंट, द प्रेशर एअर इज ब्लोन थ्रू द वॉटर, देअर इज अन एगिटेटर. प्रेशर क्रिएट करण्यासाठी एक एगिटेटर असतो कंटेनिंग अराउंड द ऍक्सेस इन द सेंटर ऑफ द फ्लोटेशन टँक. त्या फ्लोटेशन टँकच्या अगदी सेंटरला असतो. The agitator is used as a per requirement. Bubbles are formed due to the blow air. मग एगिटेटर काय करतं? एगिटेटर बबल्स आर फॉर्म, बबल्स तयार करण्याचं काम करतं. कशामुळे होता? ब्लो द एअर. ड्यू टू द एगिटेशन अ फोम इज फॉर्म फ्रॉम ऑइल. आणि मग वॉटर, एअर, तीन पार्टिकल वॉटर, एअर आणि ऑइल, यामुळे तिथं तुम्हाला काय तयार होतं? तर त्या ठिकाणी तुम्हाला फोम तयार होतो. फोम म्हणजे फेस. तीन पार्टिकल बरं का, एअर, एगिटेटर, ऑइल, वॉटर, या सर्वांच्या हेल्पमुळे तुम्हाला वरच्या साइडने तुम्हाला फोम तयार होतो. हे बबल्स आर फॉर्म, बबल्स तयार होतात. कशामुळे? ड्यू टू द ब्लूम एअर, ब्लोन एअर, एअर आल्यामुळे. हे इथे एअर सप्लाय केली. ड्यू टू द इग्निशन अ फोम इज फॉर्म फ्रॉम ऑइल. आणि मग एगिटेटर जे आहे ते तुमच्या ऑइलच्या साहाय्याने फोम तयार करतं. वॉटर अँड एअर बबल्स टुगेदर ड्यू टू द एगिटेटिंग धीस फोम rise to the surface of the water and floats. That is why this method is called as the flotation process. आणि म्हणून या प्रोसेसला आपण फ्लोटेशन प्रोसेस असं म्हणतो. आणि मग जे फोम तयार होतं त्या फोम मध्ये गॅंग्यू पार्टिकल जे लाइटर आहेत दॅन द वॉटर, ते मात्र आउटसाइडला अप्पर साइडने बाहेर पडतात. काय म्हणले बा, particles of the certain sulfide are float with the foam on water as they preferentially get weighted by the oil. आणि जे गॅंग्यू पार्टिकल्स असतात ते मात्र लोअर साइडने बाहेर येतात. सॉरी, मगाशी म्हटलं होतं की तुम्हाला अप्पर साइडने येतात, तर अप्पर साइडने नाही. जे काही पार्टिकल्स आहेत गॅंग्यू पार्टिकल्स ते लोअर साइडने येतात. अप्पर साइडने काय येऊन जातात? तुमचे सल्फाइडचं जे ओरस आहे ते सल्फाइडचं ओरस तुम्हाला अप्पर साइडने बाहेर येतं. ही आहे तुमची फोर्थ फ्लोटेशन मेथड. आणि लास्ट मेथड पाहिजे पोरांनो आज आपल्याला, लिचिंग मेथड. लिचिंग मेथड मध्ये काय केलं जातं? द फर्स्ट स्टेप in the extraction of metal, aluminum, gold and silver from the ores is the method of leaching. पोरांनो, ही लिचिंग मेथड कोणाच्या कोणकोणत्या मेटल साठी यूज केली जाते लक्षात ठेवा. ही मेथड यूज केली जाते ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर यासाठी आपण लिचिंग मेथड यूज करतो. इन दिस मेथड, मग या मेथड मध्ये काय केलं जातं? इन दिस मेथड द ओर इज सोक इन अ सर्टन सोल्युशन फॉर अ लॉंग टाइम. या लिचिंग मेथड मध्ये तुमचं जे ओरस आहे ते ओरस एका सोल्युशन मध्ये सोक केलं जातं. सोक म्हणजे भिजवत ठेवलं जातं. तुमचं जे ओरस आहे ते ओरस काय केलं जातं? एका सर्टन सोल्युशन जे आहे त्या सर्टन सोल्युशन मध्ये सोक केलं जातं. जसं ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम कोणासोबत? ॲल्युमिनियमचं जे ओरस आहे, बॉक्साइड वगैरे जे आपण म्हणतो ते काय? NaOH, कॉस्टिक सोडा, सोडियम हायड्रॉक्साइड. एकच नाव, कॉस्टिक सोडा काय, सोडियम हायड्रॉक्साइड काय, यांच्यासोबत एक सोक केलं जातं. The ore are dissolved in that solution due to the specific chemical reaction. आणि मग जेव्हा हे आपण जे ओरस आहे ते त्या सोल्युशन मध्ये सोक करतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन होते. and the gangue
does not react and therefore does not dissolve in that solution. पण त्या सोल्युशन मध्ये मात्र जे तुमचे गँग्यू पार्टिकल्स आहेत ते मात्र डिझॉल्व्ह होत नाहीत किंवा सेपरेट डिझॉल्व्ह होत नाही त्या सोल्युशन सोबत ते डिझॉल्व्ह होत नाही. सो इट कॅन बी सेपरेटेड आणि मग ते सेपरेट केले जातात. एक्झाम्पल म्हणून सांगितलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट द अल्युमिनियम ओर इज डन बाय द लिचिंग मेथड. अल्युमिनियमचं जे ओर आहे कोणे ओर बॉक्साइट ते सुद्धा लिचिंग मेथड नुसार सेपरेट केलं जातं. कोणासोबत केलं जातं? इन ॲक्वियस सोल्युशन NaOH किंवा Na2CO3 which dissolve the main ingredient alumina in it. आणि त्यापासून आपल्याला अल्युमिना नावाचा सबस्टन्स आपल्याला ऑब्टेन होतो. ओके, लिचिंग मेथड मध्ये हे 3 पॉइंट आहे. पहिला काय, द फर्स्ट स्टेप ऑफ द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स अल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर फ्रॉम द ओर इज अ मेथड ऑफ लिचिंग. Second, in this method, the ore is soaked in the certain solution for a long time. तीसरा point आहे, the ore dissolve in the solution due to the specific chemical reaction. The gangue, however, does not react with the other, does not dissolve in the solution. गँग्यू पार्टिकल्स मात्र त्या सोल्युशन सोबत डिझॉल्व्ह होत नाही, त्याच्यातून ते फक्त सेपरेट होऊन जातात. अशी आपली ही 4 नंबरची मेथड आहे. तिचं त्या मेथडचं नाव आहे लिचिंग मेथड.